नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आम्ही आता निघालो आहोत. कुठे सांगा बघू. चला, 4 एप्रिल उजाडलेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत एअरपोर्टवरती. तर थोडा उशीरच झाला निघायला. 4 वाजता निघायला आहोत आम्ही. तर आम्ही 5 वाजून 10 मिनिटांनी बहुतेक निघालो आणि मी रात्रभर झोपले नाही. म्हणजे बेडवरती गेलीच नाही मी. सकाळपर्यंत पॅकिंग चालू होतं, आवराआवरी आणि पॅकिंग. आणि असं पहिल्यांदाच झालं बहुतेक की घरात असल्यानंतर मी झोपले नाही. तर 7 वाजता आपली आहे फ्लाईट. पाऊस चालू आणि मोठा मुलगा येतोय आम्हाला सोडायला. एअरपोर्टवरून सोडायला माहिती पाठीमागे साहेब बसले. तर आम्ही आता भारतात येत आहोत. एअरपोर्टला निघालेलो आहोत. मला पाऊस दाखवतो. चला, आपण आता एअरपोर्टच्या आत पोहोचलेलो आहोत आणि खूप जोरात पाऊस चालू आहे. अजून सुद्धा खूप बाहेर पाऊस चालू आहे. इथे आपण आता घेतलेलं आहे. ऑनलाईन आपण तिकीट बुक केलं होतं. तर या ठिकाणी पास घेतलेला आहे. इथे आपलं लगेच. चला, आम्ही चेकिंग करून आलो आहोत आणि इथे बसलेलो आहोत आणि माझे डोळे झाकत आहेत. झोपली नाही ना रात्रभर म्हणून इथे डुलकी घेतली. आणि आमची फ्लाईट पण आता लेट आहे. अर्धा तास सांगितले, अर्धा तास होऊन गेला आहे, अजून काही आलेली नाही. तर न्यूयॉर्कपर्यंतची फ्लाईट. ओके, नंतर मग रात्री इंडियाची फ्लाईट आहे. चला, भेटूया परत. चला, आपली फ्लाईट 7 वाजता होती. तर आता 7:44 झाली तरी अजून आलेली नाही आणि वेदरमुळे डिले झालेली आहे असं ते म्हणाले. तर मी बघा, खूप पाऊस चालू आहे डालसला. तुम्हाला दाखवते. हे बघा, विमान दिसते तुम्हाला. विमान. Again, if you have first class on your boarding pass, you're welcome to board. And group 2, you're welcome to board for Los Angeles. And group 3, to board for Los Angeles. वेदर बघा, पाऊस. त्याच्यामुळे लेट झाली. On the right hand side, that's our main blue boarding. वेदरमुळे फ्लाईट कॅन्सल. तर तुमची जर फ्लाईट कॅन्सल झाली ना तर ते पुढच्या फ्लाईटमध्ये तुम्हाला पाठवतात. चला, आता पाठवून जाऊन येते मी. आणि काही चहा वगैरे काहीच घेतो. दूध पण नाही. चला, फायनली फ्लाईट लागलेलं आहे. आपलं विमान आलेलं आहे. सेमच विमान ना. चला, आपलं विमान लागलेलं आहे. विमान आलेलं आहे. तुम्हाला दाखवते. किती वाजले? चला, 8:55 झालेत. आणि हे बघा, इथे आपली फ्लाईट लागलेली आहे. And continue with group 1, please, for New York's Kennedy or active U.S. military as well as any time जाण्याचा मार्ग process. इथे लावलेला If आहे. we have anyone traveling with infants under the age of 2, you're welcome to reboard. विमान छोटूच आहे दिसत नसेल. Continue with group 2, please, and group 3, New York's Kennedy.
Route 4, New York's Kennedy. चला रांगेत उभं राहूया. हे बघा कुठलेच सगळे. चला 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 फायनली लागली आपली फ्लाईट. असं तिचं चला ब्रिजवरून आपण आता पुण्याच्या आजचं बरेच लांब येतो ना ब्रिज. हा ब्रिज खूपच लांब नाही वाटत. नाही त्याच्या ब्रिज खूप लांब आहे. नाशिकमध्ये ती ट्रेन 5 मिनिटं थांबते बघ त्याच्यामुळे तुला 5 मिनिटं तिथं 5 मिनिटं उतरावं लागेल ना. नाशिक याच्या आधीच बाहेर तिथं दरवाजा देऊन उभारायला लागेल. 5 मिनिटं खूप होतं. आपल्या इथे बसले होते. तिथे पण असं रेंटच असतं. चला थंडी वाजते आणि आपण Gladly receive you. That being said, welcome aboard your American Airlines Flight here to John. Yes, आपण येऊन बसलेलो आहोत आपल्या जागेवर. जायचं आहे आपलं तिकीट आलं वाटतं. या ठिकाणी कोण येणार आहे आपल्याला माहिती. तर आता ही फ्लाईट आहे न्यूयॉर्कपर्यंत. Please remain seated with your seatbelt fastened until the seatbelt sign is turned off, and keep the aisles clear of all carry-on items. Take a moment.
तर माझे शेजारचे जे होते त्यांना अर्धा तास आहे फक्त, दुसरी फ्लाईट त्यांची लगेचच आहे. तर अबुधाबीच्या फ्लाईटमध्ये अबुधाबीची फ्लाईटने जाणं होतं. तर त्यांना आम्ही बसलो आहे, आम्हाला आवडलं त्या फ्लाईटसाठी. तर आम्ही जाऊया शेवटी. पण आलेलं चला आम्ही आता उभे आहोत. ते बघा किती लाईन दिसली. त्या पाठीमागे पण आपण फोटो नाही घेतला आपल्या दोघांचा. काय बाबा असं तोंड कर. बघा मोबाईल काढला मी. कोणतं दुकान आहे? हे माझ्याकडे ही आहे, माझ्याकडे पर्स आहे बहुतेक. अरे हे काय नाव म्हणतात आयकोटे. हां सामान आपण लगेच बॅग पिकअप केलेली आहे. आपण आता दुसऱ्या टर्मिनेटवरती जात आहोत. आपलं ज्या ठिकाणी दुसरं फ्लाईट आहे त्या ठिकाणी. चला कसं जायचं? चालत की ट्रेनने का बसणे? सुटते आता. आपण आता ट्रेनने 7 टर्मिनलला जाणार आहोत. तर इकडे पण आहे ट्रेनची ट्रॅक या ठिकाणी पण आहेत आणि पलीकडच्या साईडला पण आहे. हे बघा इकडे दिसते का? चला 7 टर्मिनलला उतरलेलो आहोत. आपण आता लिफ्टने खाली जाऊया. चलो लिफ्टने आपण आलो खाली. आपण आता 7 नंबरच्या टर्मिनलवरती आलेलो आहोत. आपली इंडियाची फ्लाईट आहे या ठिकाणाहून. तर आपण 2 वाजता आपलं फ्लाईट लँड झालेलं आहे. पण ज्यांना आधीच उशीर झालेला होता दुसऱ्या फ्लाईटसाठी त्या लोकांना आधी जाऊ दिलं. तर प्लेनमध्येच आपण बराच वेळ होतो. प्लेनमधून उतरल्यानंतर इथपर्यंत यायला आपल्याला म्हणजे किती 50 मिनटं लागलेले आहेत. आता 2:50 झालेले आहेत. आणि आता बोलता बहुतेक हातात हे फोन घेऊन आणि तुमच्याशी बोलता बहुतेक 3 वाजले असतील. आणि अगदी छोटं टर्मिनल आहे. तर 7 वाजता बोर्डिंग सुरू होणार आहे. तर आता आपण जेवण करून घेऊया. 3 वाजले तर मग तिकडे बसूया का? टेबल पण आहे. चला इथे ना अशी एवढीच जागा आहे. तर ते रेस्ट्रिक्ट बघून आले. तिकडे आहे जागा म्हणून चेअर आहे. चला आपण तिकडे जाऊया. हे बघा इथे असं हे पण आहे म्हणजे याच्यावरती आपण खाऊ शकतो. रोलेक्सचं घड्याळ. चला बनाना काकडी खाऊया. आणि नंतर हे बघा यात पराठे आणलेत आणि भेंडीची भाजी म्हणून आणलेली आहे. न्यूयॉर्कपर्यंतचा आपला प्रवास छान झालेला आहे. आणि आता आपण बनाना खाऊया. भूक लागली. 3 वाजले की नाही. चला जेऊया. हे बघा संपत आलं तोपर्यंत.
बघ त्यात भेंडीची भाजी आणली होती, खाल्ली गेली. चोरचेच राहिलं, म्हटलं दाखवायचं आहे. आता वाजलेत दुपारचे 4:15. तर आपण आता चेकिंग करून घेऊया. जेवण वगैरे झाले, बसलो थोडा वेळ आणि काही सामान काढायचं, आधार कार्ड वगैरे काढायचं होतं, ते बॅगमधून काढलं. कुठे भरलं गेलं होतं ते माहिती नव्हतं. मग बॅगा आम्ही सगळ्या चालत बसलो इथे आणि सापडलं. मग आधार कार्ड पण सापडलं, आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही मग सापडले. चला आपण आता चेकिंग करूया. हे बघा, ते डोमेस्टिक इंटरनॅशनल पण आहे टर्मिनल, छोटंसं आहे पण. तर हे जे आहे टर्मिनल 7 हे वेगवेगळे आहे अपार्टमेंट. हे सेम तर हे न्यूयॉर्कमध्ये, तर आपण आता न्यूयॉर्कमध्ये आहोत, तुम्हाला माहिती आहे. आपण आता 7 टर्मिनलमध्ये होतो वेटिंग करत. तर आता आपण चेकिंग करणार आहोत. तर विचार आहे मोठे आणि एक कॅरियन आहे, ते पण चेकिंग करणार आहोत. आणि हे डोमेस्टिक फ्लाईटचं आहे एअरपोर्ट. आणि वेगवेगळे आहेत सेक्शन. रॅप पण करून मिळतं इथे, तुम्हाला दिसत असेल निळ्या कलरच्या बॅगा पलीकडे. त्यांनी कसं रॅप करून घेतलं मी जवळून दाखवते. तर ही आपण चेकिंग करणार आहोत आणि ही कॅरियन आहे ती पण चेकिंग करणार आहोत. हे बघा, त्यांनी तिथे रॅप करून घेतलं बॅगला, दिसलं का? तिथे लॉन्च नाही होत. हां तरी पण मग काय नाही. अच्छा 11 किलो आहे. हे बघा, चेकिंग केलं आपण, बॅग आपल्या बॅग तिकडे गेलेत. रिकामच आहे, जास्त नाही. तर मला काही माहिती नाही. धीरजने आता सांगितलं की मॅडम म्हणे की बिझनेस क्लास, तर हा डायरेक्ट म्हणाला हो, मला त्याची कल्पनाच नाही. त्याने कधी बिझनेस क्लास केलं ते विचारूया आपण. सिक्युरिटी चेकिंग करून आलो आपण आता. आणि इथे एकदा हे बघा, परत आता बूट वगैरे काढायचे, बॅगा वगैरे ठेवायच्या त्या ट्रेनमध्ये. इथे परत चेकिंग होणार आपलं. करूया. मी इथे पण लाईन आहे, सगळी मोठी मोठी लाईन आहे इथे. आता बंद करते मी आता व्हिडिओ. इथे जायचं का? तिथे बसूया, नाही तर तिथे लॅम्प आहे, इथे लॅम्प नाही. ते लॅम्पच्या तिथे बसूया. तुम्हाला कुठे आवडतं तिथे बसा. म्हणजे अंधार पडणार का रात्री? नाही ना, नाही लाईट कोपऱ्यात बरं. हे काय बिझनेस क्लास लोकांचे. चला, आम्ही अपग्रेड केलेलं आहे तिकीट, बिझनेस क्लासचं केलेलं आहे. तर आम्ही लॉन्चमध्ये आलेलो आहोत. हे बघा, हे असं छान आहे ना. हे बघा, इथे हा लॅम्प आहे, तो हालत नाही हो, पण हलतो का? हे बघा, हे बघा बिझनेस क्लासचं हे बाथरूम. तर बिझनेस क्लासच्या लॉन्चचं हे बाथरूम, रेस्टरूम. खूप मोठी लॉन्च खूप छान. हे बघा, कॅरेट जिंजर सूप. आणि हे असं आहे, सॅलड वगैरे ठेवले आहेत. इथे पास्ता, झुकणी, बटर काय
पनीर टिक्का मसाला आहे, चिकन आहे. हे बघा, आणि इथे काय टावेल लावून ठेवलं आहे, शेवटी तिथे दिसला. चला, आम्ही अपग्रेड केलेलं आहे तिकीट, बिझनेस क्लासचं केलेलं आहे. तर आम्ही लॉन्चमध्ये आलेलो आहोत. हे बघा, हे असं छान आहे ना. हे बघा, इथे हा लॅम्प आहे, तो हालत नाही आहे पण हलतो का. हे बघा, हे बघा, बिझनेस क्लासचं हे बाथरूम. तर बिझनेस क्लासच्या लॉन्चचं हे बाथरूम, रेस्टरूम. खूप मोठी लॉन्च खूप छान. हे बघा, कॅरेट जिंजर सूप, आणि हे असं आहे, सॅलड वगैरे ठेवले आहेत. इथे पास्ता, झुकणी, बटर, काय पनीर टिक्का मसाला आहे, चिकन आहे. कुठे लिहिलेलं आहे पनीर? पनीर टिक्का मसाला. काय आहे नाव? पास्ता मॅरिनेरा मशरूम केल. पास्ता मेरिनेरा मशरूम केल आणि रोस्टेड झुकणी याला स्क्वॅश. आणि इथे राईस आहे, आणि इथे हनी मस्टर्ड चिकन. अरे बापरे, हे बघा. तर या ठिकाणी फूड मांडलेलं आहे. तर पनीर टिक्का मसाला आहे, अजून पास्ता आहे, आणि झुकणी फ्राय, राईस आहे, आणि हनी मस्टर्ड चिकन आहे. तुम्हाला मी आता दाखवलंच. आणि सूप आहे. कसलं सूप आहे? हे सॅलड घे ना थोडं. तसं उशिरा जेवलो आहे आम्ही, पण टेस्ट करायला काही हरकत नाही. ऑलिव्ह घेतले. आणि हे काय? चिप्स आहेत. हे चिप्स आहे, आणि हे हे पण चिप्स आहेत. हे पण चिप्स आहेत. ब्राउनी आहे. इथे ब्राउनी आणि हे कुकीज. हो, हे बघा, सॅलड घेतलं आणि ओक पासून बनवलेली कुकी घेतली. चिप्स. चला, 9 वाजलेत. आपण आता जात आहोत. विमान ज्या ठिकाणी लागणार आहे त्या ठिकाणी जाऊया. लॉन्जवरती गेलो होतो आपण, मस्त आराम केलेला आहे. तिथे फूड पण ठेवलेलं होतं, बफे. आपण ते पण खाल्लेलं आहे, थोडं थोडं टेस्ट करून. म्हणजे फोटो पण झाले. आणि काल रात्री तर झोपलेलेच नाही, तर आता बघू झोपून जाणार आहे मी प्लेनमध्ये. दुकानं दाखवू का तुम्हाला न्यूयॉर्कच्या एअरपोर्टमधली? If you're picking up your 2 different pouches, no, you receipt looks like this. If you're picking up 2 different pouches, you need to have the receipt. Hi, out. this. Thank you so much. त्यांनी शॉपमध्ये शॉपिंग केलं ना, तर त्यामुळे इथं येतं. करायचं नाही. हो, चला, आपण आता बोर्डिंग केलेलं आहे. आपण आता ब्रिज वरून जात आहोत विमानात. आणि घेऊ का सोडून ते मला? इथिओपियन. या फ्लाईटचं नाव आहे इथिओपियन. चला, बिझनेस क्लास दाखवते आता तुम्हाला मी परत.
अच्छा असं का बिझनेस क्लास. पुढे पलीकडे अच्छा म्हणजे हे असं आहे बिझनेस क्लास. हा वेगळाच बिझनेस क्लास.